संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्त्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली होती. तथागत गौतम बुद्ध हे एक नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी, आणि गौतम बुद्धांनी ही उपाधी स्वयंप्रयत्नांनी मिळवलेली आहे. बुद्धानंतर त्यांच्या जवळ जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण तथागतांचे 10 अमूल्य विचार बघूया. त्यांचे विचार, त्यांचे तत्वज्ञान तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील. तथागत गौतम बुद्ध म्हणतात की जीवनात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवा. स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करा, मग विजय नेहमी तुमचाच होईल. आणि स्वतःवर विजय मिळवल्यानंतर हा विजय तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. गौतम बुद्ध या जगाला सत्य काय आहे हे शिकून गेले. सत्याविषयी ते म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत 3 गोष्टी लपून राहू शकत नाहीत: सूर्य, चंद्र आणि सत्य. त्यामुळे मित्रांनो, सत्य लपत नाही तर त्याला लपवण्याचा प्रयत्नही करू नका. ज्या व्यक्तीला खोटं बोलण्यात लाज वाटत नाही तो व्यक्ती कोणतेही पाप करू शकते. म्हणून मनात ठरवून घ्या की विनोद करताना देखील मी असत्य बोलणार नाही. वाईटाने वाईटावर कधीही मात करता येत नाही. तिरस्काराला, रागाला केवळ प्रेमाने संपवले जाऊ शकते. त्यामुळे इतर तुमचा राग करत असतील तर तुम्ही राग केल्याने फक्त राग आणि तिरस्कारच वाढेल. इतरांना प्रेमाने जिंकणे शक्य आहे. मित्रांनो, आज लोक सतत एकतर भविष्याच्या चिंतेत असतात किंवा भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत राहतात. त्यामुळे ते नेहमी दुःखात राहतात. गौतम बुद्ध सांगतात की भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका, भूतकाळात गुंतू नका, फक्त वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा. जीवनात खुश राहण्याचा हा एकमेव योग्य मार्ग आहे. नेहमी वर्तमानात जगा. ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून आपण हजारो दिवे प्रज्वलित करू शकतो तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही, त्याचप्रमाणे आनंद, सुख वाटल्याने ते नेहमी वाढते, कधीही कमी होत नाही. त्यामुळे स्वतःचा आनंद, स्वतःचे सुख इतरांबरोबर वाटा. त्यांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश द्या. आपण अनेक पुस्तके वाचतो, अनेक चांगल्या गोष्टी ऐकतो, परंतु त्यांचा प्रभाव आपल्या जीवनात का पडत नाही? तर गौतम बुद्ध म्हणतात की जीवनात तुम्ही कितीही चांगल्या प्रकारचे पुस्तके वाचा, कितीही चांगले शब्द ऐका, मात्र जोपर्यंत हे सर्व तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे आजपासून जे ऐकाल किंवा जेही वाचाल ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. राग हा माणसाचा शत्रू आहे. नेहमी रागात राहणं म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर फेकण्याच्या इच्छेने पकडून ठेवण्यासारखे आहे. जळता निखारा जर दुसऱ्यांवर फेकायचा असेल तर आधी स्वतःला जळावे लागेल. आपण रागात अनेकांचे मन दुखवतो. त्यामुळे रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन राहणे चांगले असते. मौन धारण केल्याने जीवनात शांती निर्माण होते. तुमचा शत्रू जितका तुम्हाला इजा करू शकत नाही त्याहीपेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात. त्यामुळे शत्रूप्रमाणेच नकारात्मक विचारांपासून सुद्धा सावधान राहा. स्टे इन्स्पायर्ड.